जय सद्गुरू खवयांनो, मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण चकलीची रेसिपी बनवणार आहोत। परफेक्ट प्रमाणासह परफेक्ट रेसिपी बनवणार आहोत। तर व्हिडिओमध्ये बघतच आहात किती खुसखुशीत झाली आहे। तर खूप खमंग खुसखुशीत होते, तर नक्की करून बघा। तर मी सुरुवातीला 1 किलो आपला रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। तो स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे। 1 किलो म्हणजे साधारण आपल्या 5 वाट्या। यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपली वाटी कोणत्या साईजची आहे। तर मी तांदूळ धुवून पाणी निथळायला ठेवलेलं आहे। पाणी निथळून झाल्यानंतर आपल्याला हा घरातच फॅन खाली सावलीला वाळवायचा आहे। 1 तासभर वाळवला तरी चालेल। नंतर आपल्याला भाजायचा आहे, तेव्हा तो व्यवस्थित कडक होईल। हा तांदूळ आता आपल्याला मीडियम गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। हे बघा, तांदूळ असा भाजायचा। भाजल्यानंतर आपण आता एका कढईत ओतून घेऊ। आता दुसरा जिन्नस म्हणजे आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। ती आपल्याला 2 वाट्या घ्यायची आहे। तर हरभऱ्याची डाळ मी धुतली नाही, मी काय केले तर ओला कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर ही हरभऱ्याची डाळ पुसून घेतलेली आहे। ओल्या कपड्यामुळे ती थोडी ओलसर होते, काही हरकत नाही। नंतर आपण ती भाजणारच आहोत। ही डाळ मीडियम गॅसवर आता भाजून घ्या। हे बघा, अशी भाजली तरी चालेल। यानंतर ही आपल्याला आपण जो तांदूळ ओतलेली परात आहे त्या परातीत ओतून द्यायचं। सर्व जिन्नस मिक्स केले तरी चालतील। आता आपल्याला यानंतर तिसरा जिन्नस घ्यायचा आहे, ते म्हणजे मुगाची डाळ। मुगाची डाळ आपल्याला 1.5 वाटी घ्यायची आहे। म्हणजे आपण हरभऱ्याची 2 घेतली होती, पण मुगाची आपण अर्धा वाटी कमी केली आहे आणि ही झाली 1.5 वाटी। ही पण अशीच ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि नंतर कमी गॅसवरती भाजायची आहे। ही पण भाजून आपल्याला हरभऱ्याच्या डाळीवर परातीत ओतून घ्यायची आहे। आता नेक्स्ट जिन्नस आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे आणि ती पण आपण 1.5 वाटी घेणार आहोत। ही आत्ता झाली अर्धी आणि आत्ता ही पूर्ण। आता आपल्याला 5वा जिन्नस घ्यायचा आहे, तो म्हणजे साबुदाणा, आणि तो आपल्याला 1.5 वाटी घ्यायचा आहे। 1.5ला थोडासा कमी घेतला तरी चालेल। हे बघा, हा 1 वाटी आणि हा थोडासा अर्धी किंवा अर्ध्याला थोडासा कमी। आता आपण 6वा जिन्नस घेणार आहोत, ते म्हणजे आपण जे सकाळी नाश्त्याला कांदा पोहे करतो ना, ते पोहे 2 वाट्या। आता आपण 7वा जिन्नस घेणार आहोत, ते म्हणजे फुटाण्याचे डाळे, ते आपण 2 वाट्या घेणार आहोत। आता आपण मसाल्याकडे वळणार आहोत। तर मसाल्यातला पहिला जिन्नस आणि चकलीतला 8वा जिन्नस धणे वापरणार आहोत। धणे सपाट वाटी घ्या। धणे आपल्याला भाजायचे नाहीये, जस्ट गरम करून घ्या। यातच आपल्याला पाव वाटी जिरे घालायचे आहे, पाव वाटी ओवा घ्यायचा आहे आणि आपल्याला अर्धी वाटी तीळ घालायचे आहेत। मसाल्याची क्वांटिटी कमी जास्त केली तरी चालेल। आता हे मसाले कमी गॅसवर 1 मिनिटभर गरम करून घ्यायचे आहेत आणि आपल्या परातीत ओतायचे आहेत। आता ही चकलीची भाजणी रेडी आहे। आता हे थंड झाल्यानंतर छोट्या गिरणीतून रवाळ दळून आणायचा आहे आपल्याला। या भाजणीची चकली करण्यासाठी आपल्याला उकड काढून घ्यायची आहे। तर उकड काढण्यासाठी एका कढईमध्ये 1 डाव तेल घेतलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर यात आपल्याला हळद टाकायची आहे आणि यानंतर आपल्या घरात जसं तिखट लागतं तशी चटणी टाकायची आहे। चटणीनंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि नंतर तीळ घालायचे आहेत। तर साधारण एवढे तीळ घाला, ते आपल्या चकलीवरती छान दिसतात। मगाशी पण आपण तीळ वापरले, पण ते बारीक झाले। आता याच मिश्रणात आपल्याला बसेल तेवढे भाजणी घालायची आहे। आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला कढई खाली उतरवून घेतली तरी चालेल, कारण एका हाताने आपल्याला पीठ हलवायचे आणि एका हाताने भाजणी टाकायची आहे। व्यवस्थित हलवायचं, जेणेकरून ह्या पिठाच्या गाठी होऊ नयेत, लम्स होऊ नयेत। हे बघा, यात बसेल एवढं पीठ घालायचं। नंतर असं पांढरं पीठ दिसलं तरी चालेल, हरकत नाही, कारण नंतर आपण एकदा हे मळणार आहोत। हे बघा, असं पांढरं पांढरं पीठ दिसलं तरी हरकत नाही। आता याच्यावर आपण झाकण ठेवू आणि एक अर्धा तास रेस्टला ठेवू। आता हे पीठ कोमट आहे तोपर्यंतच काढायचं आणि नंतर आता हे आपण परातीत काढणार आहोत। परातीत काढून आता हे आपण हाताने मळणार आहोत। आता हे तुम्हाला कोरडं कोरडं दिसत असेल, पण हरकत नाही, याच्यात आपण
गरम पाणी घेतलं तरी चालेल, थंड पाणी घेतलं तरी चालेल. पाण्याने आपण दोन्ही हाताने व्यवस्थित मळून गोळा करणार आहे आणि लगेच चकली करायला घेणार आहोत. चकलीचे पीठ मळून होत आहे तोपर्यंत गाईज एक आठवण करून देते. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. अजूनही पीठ मळायचं चालू आहे तोपर्यंत गाईज पुढची तयारी करून ठेवा. आपला शेवगा रेडी करून ठेवा, म्हणजे स्वच्छ धुवून त्याला आतून तेल लावून ठेवा. आणि चकली तळण्यासाठी आपल्याला एका कढईत तेलही गरम करायला ठेवा. हे बघा, पीठही मळून झालेलं आहे. आता आपण एक गोळा घेऊन तो आपल्या शेवग्यात टाकणार आहे. तुम्ही शेवगा म्हणता का? बरेच जण सोऱ्या पण म्हणतात. तुम्ही काय म्हणता हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये पाठवा. हे बघा, पिठाची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि माझी चकली झालेली आहे. लक्षात ठेवा की त्याचा एंड आहे तो व्यवस्थित दाबून घ्या. आता चकली तळण्यासाठी तेल रेडी आहे. तर तेल एकदम उकळतं करायचं नाही आहे, तर गॅस हा लो टू मीडियमवरती ठेवा आणि आपल्या चकल्या हळूहळू तळायला सुरुवात करा. मी अशी उथळ बुडाची पसरट कढई घेतलेली आहे, त्याच्यामुळे माझ्या 4 ते 5 चकल्या बसतात. तर चकलीची एक बाजू तळलेली आहे. आता मी बाजू पलटी करत आहे. हे बघा, तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत आणि आता मी चकली काढत आहे. तर एकदम व्यवस्थित खुसखुशीत झालेली आहे. हे बघा, चकली किती खुसखुशीत झाली आहे याचं तुम्हाला डेमो दाखवते. हे बघा किती खुसखुशीत झालेली आहे. तर नक्की ट्राय करा. तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.